अर्जुन आज प्रियाला हवेलीबाहेर काढू इच्छित होता. तो मूडमध्ये नव्हता. नाही, एकेकाळच्या त्या प्रेयसीसाठी जी त्याला विवाह मंडपात एकटी सोडून गेली आणि आपल्या करिअरला त्याच्या प्रेमावर प्राधान्य दिलं. पण प्रिया तशी शांत, आत्मविश्वासू, तरी तिच्या चेहऱ्यावर जाण्याची कोणतीही घाई दिसत नव्हती. त्याला तोंड भरून सांगायचं होतं, निघून जा, पण त्याच्या चांगल्या संस्कारांनी त्याला रोखलं. तुला काय प्यायचं आहे? पाणी, ज्यूस की वाईन? त्याने गळा साफ करत विचारलं, मनातल्या मनात चरफडत. वाईन प्लीज. तिच्या डोळ्यात उत्साह चमकला. तो अनिच्छेने आपली आरामदायक खुर्ची सोडून ऑफिसच्या एका कोपऱ्यात असलेल्या मिनी बारकडे गेला. मिनी बार खास त्यांच्या वैयक्तिक वेळासाठी ठेवलेला, पण आज त्याला स्वतःचं निर्णय चुकल्यासारखं वाटलं. ही सोय प्रियाला थांबवण्याचं कारण मिळालं. तो एक महागडी वाईनची अर्धवट रिकामी बाटली उचलणारच होता की थांबला. ती वाईन तो फक्त श्रेयाबरोबर शेअर करायचा. प्रिया नाही, कधीच नाही. त्याने दुसऱ्या वाईनची शोध घेतली, पण चमकदार बाटल्यात फक्त शॅम्पेन, वोडका, जिन, विस्की आणि काही कॉकटेल्स. वाईन नाही. हरकत नाही, त्याने कटाक्षाने विचार केला. त्याने लगेच वाईन सेलरकडे धाप घेतली आणि न पाहता पहिली जी बाटली हातात आली ती घेतली. तिला आवडेल का नाही हे त्याच्या विचारातही नव्हतं. कदाचित आवडली नाही तर उत्तमच. परत येताना त्याने पाहिलं, प्रिया आता पुस्तकाच्या शेल्फजवळ उभी होती. ती काही वाचत नव्हती, केवळ दाखवण्यापुरती वाचणारी असल्याचं तो ओळखू शकत होता. 22 वर्षाची ओळख होती त्यांची. शालेय जीवन एकत्र वाढले. फुटबॉल स्टार आणि चीअरलीडर कॅप्टन. सर्वांना वाटायचं स्वर्गात जुळलेली जोडी. त्यालाही तसंच वाटायचं. तोवर जेव्हा ती त्याला लग्नाच्या दिवशी सोडून गेली, त्याच्या लक्षात आलं, ती तर लहानका आहे, मेंढीच्या कातड्यात. आज 27व्या वर्षी तो स्वतःवरच हसला. चांगलंच झालं की ती गेली, नाहीतर माझं आयुष्य नरक झालं असतं. वर्तमानात परत येत त्याने वाईन आणि 2 ग्लास टेबलावर ठेवले. प्रिया त्याच्याकडे आली. ती पुन्हा त्या सोफ्यावर बसली आणि पुन्हा तिच्या ड्रेसच्या आतून अर्धवट कपड्याचे दर्शन. हे चुकून नव्हतं. त्याला खात्री होती. तो तिच्या बाजूला न बसता समोरच्या सोफ्यावर गेला. माझं लक्ष त्यावर नाही, त्याने मनाशी म्हणत नजर वळवली. त्याच्या नजरेत फक्त एकच स्त्री होती, श्रेया. पण ती फक्त कागदावरची पत्नी होती. तिचं हृदय दुसऱ्याच्या, अश्विनच्या प्रेमात हरवलेलं होतं. ती अश्विनच्या आहे, त्या भाग्यवान अश्विनची. त्याच्या मनात रागाने ज्वाला उसळल्या. स्वतःला शांत करत त्याने वाईन ओतण्यासाठी बाटली उचलली, पण कॉक स्क्रू विसरला. तो तडक उठला आणि बाहेर जाऊन ती आणली. परत येऊन त्याने दोघांचे ग्लास भरले. प्रिया ग्लास उचलला, पण प्यायली नाही. फक्त उघडल्यांनी फिरवत राहिली, त्या लाल रंगाच्या वळवळत्या सृष्टीकडे पाहत. अर्जुनने एक दीर्घ घोट घेतला. त्या वाईनचा मोहक स्वाद त्याच्या जिभेवर पसरणार आणि मग गळ्यातून उतरून हळूहळू त्याच्या मनावर परिणाम करणार. त्याने पहिला ग्लास संपवला आणि दुसरा भरून तोही रिकामा केला. एकाच जमात. प्रिया हळूहळू अनिच्छेनेच वाईनचा ग्लास ओठापर्यंत नेते. अर्जुन तिच्याकडे पाहतो. त्याच्या नजरेत एक कडवट विनोद चमकतो. ती वाईनचा एक छोटासा घोट घेते आणि किणकिणीत खोकते. चेहरा वाकडा तिकडा होतो, जवळपास उलटी होते. जणू ती वाईनचा ग्लास चटका देते तशी ती गोंधळात तो खाली ठेवते. ग्लास टेबलावर आदळतो. काही वाईन सांडते. तिला हे अजिबात आवडले नाही. अर्जुनला समाधान वाटतं. कदाचित आता तरी ही उठेल आणि जाईल. वाईन फारच स्ट्रॉंग आहे माझ्यासाठी, ती म्हणते. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत असूनही ती स्पष्ट बोलायला धजावत नाही. अर्जुन स्वतःसाठी अजून वाईन ओततो. त्याच्या घड्याळात पाहतो. अर्धा तास झाला. अजून अर्ध्या तासात ही निघाली पाहिजे. प्रियाने त्याच्या घड्याळात पाहिलं. तिला शेवटी लक्षात आलं, आपली गरज इथे संपली आहे. तिने तिचं ब्रँडेड लेदर बॅग घेतली, खांद्यावर अडकवली. मी फार वेळ थांबणार नाही, ती म्हणाली, जणू ती आत्ता आल्यासारखी. पण जाण्याआधी मला एक थंड पाण्याचा ग्लास हवा आहे. अर्जुन तिच्या चेहऱ्यावर पाहतो. त्याला वाटतं तिला तोंडावरून हाकलून द्यावं, पण तिला दुखावणं व्यवसायासाठी धोकादायक ठरू शकतं. मी पाणी आणतो. त्याने तिचा वाईनचा ग्लास घेतला आणि बारकडे गेला. त्याने वाईन सिंकमध्ये ओतली. ग्लास बाजूला ठेवला. वरच्या कपाटातून एक पाणी पिण्याचा ग्लास घेतला आणि फ्रीजमधून थंड पाण्याचं घागर काढून ग्लास अर्ध्या भरला. तो परत आला. प्रियाने थँक्यू म्हणत तो ग्लास घेतला आणि एकदम पूर्ण रिकामा केला. अर्जुन शांत बसून स्वतःची वाईन पीत राहिला. ती मात्र अजूनही तिथेच बसलेली. एक विचित्र झळणारा कटाक्ष तिच्या डोळ्यात. त्याच्या कपाळावर आढ्या आल्या. 5 मिनिटं गेली आणि ती अजूनही जागची हललेली नाही. बस झाली. तो उठणार इतक्यात त्याचं डोकं फिरायला लागतं. सगळं भोवती फिरते. अगं जड वाटते. तो पुन्हा बसतो. आणखी एकदा प्रयत्न करतो, पण अंग झटका देऊन थांबतं.
डोळे धुसर, दृश्य हलती. ती वाईन एवढी स्ट्रॉंग नसावी. आणि मग त्याच्या लक्षात येतं, माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी टाकले. तो तिच्याकडे पाहतो. प्रिया हसते आहे, तिचे ओठ खोल स्मिताने पसरलेले. तिचं बाग ती मागे फेकते. तो खवळून विचारतो, काय टाकलं माझ्या वाईनमध्ये? पण त्याचा आवाज घसरतोय, जणू दारूच्या नशेत बोलतोय. लिक्विड ॲक्सेप्सी, ती सांगते. तेवढ्यात तिचे हात तिच्या गाऊनचे बटन उघडायला सुरुवात करतात. 3 सेकंदात तिचं अंग अर्धवट उघड